आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात। आज दहीहंडी उत्सव मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे। मोठ्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन केलंय। पण या राजकीय दहीहंडीच्या इव्हेंटमध्ये देखील पारंपरिक दहीहंडी उत्सव टिकलाय। तो दादर, परळ, गिरगाव आणि लालबागमध्ये चाळीतील कामगार, कष्टकरी आणि रस्त्यांवरील छोटे व्यापारी, फेरीवाले यांनी वर्गणी गोळा करून साजरा केलेला पारंपरिक दहीहंडी उत्सव आजही पाहण्यासारखा असतो। त्यातही दादर रेल्वे स्थानकाजवळील मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी आजही मुंबईतील मोठी गोविंदा पथकं पहिली सलामी देतात आणि दादर रेल्वे स्थानकाजवळील दहीहंडींना राजकीय आयोजकांप्रमाणेच मोठी बक्षिसं नसतात। मात्र मध्य मुंबईतील या मानाच्या दहीहंडी फोडायच्या आणि पहिली सलामी द्यायची हा मुंबईतील मोठ्या गोविंदा आणि गोपिका पथकांचा शिरस्ता आजही आपल्याला दादरमध्ये पाहायला मिळणार आहे। तर थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि खरं तर मुंबईमध्ये दादर इथे मानाची दहीहंडी असते आणि इथेच या दहीहंडीला सलामी देऊनच मग पुढे सगळी पथकं इतर ठिकाणी रवाना होतात। काय सध्या कसं वातावरण आहे? दहीहंडीचा उत्सव आणि जल्लोष जो आहे तो आज आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतो। विशेषतः मध्य मुंबईमध्ये दादरमध्ये मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोपिका पथक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि पाऊस सकाळपासून सुरू झालेला आहे, त्यामुळे जरा एक वेगळीच रंगत जी आहे त्या दहीहंडी उत्सवाला वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण आहोत आता दादर रेल्वे स्थानकाजवळ आयडियल आणि श्रीदत्त मित्रमंडळ यांची जी दहीहंडी आयोजित करण्यात आली तिथे आहोत। आपण इथे समोर पाहत असाल दोन गोपिकांचे पथक जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि हे दोन्ही गोपिका पथक जे आहेत ते आता एकाच वेळेला दोन मानवी मनोरे जे आहेत ते उभे करणार आहेत। तिथे पुढच्या काही मिनिटातच हे गोपिका आपले मानवी मनोरे जे ते उभे करणार आहेत। गेले काही दिवस यांनी सातत्यानं प्रॅक्टिस केलेली आहेत आणि आज दहीहंडीचा उत्सव आहे आणि आज त्यांना ही मानाची दहीहंडी फोडायची आहे। त्यासाठी सर्वात प्रथम हे दोन गोविंदांचे जे महिला गोविंदा पथक आहेत ते इथे येऊन दाखल झालेले आहेत। एक हंडीची पूजा जी आहे ती आता पुढच्या काही वेळात इथे करण्यात येणार आहे। त्यानंतर मानाची दहीहंडी फोडण्यासाठी या दोन्ही पथकांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे, जे इथे हंडी काही वेळातच फोडण्यास सुरुवात करणार आहेत। आपण इथे समोर पाहू शकतो काही वेळातच इथे हंडीची पूजा जी आहे ती करण्यात येणार आहे। बरं उदय, खरं तर प्रचंड गर्दी इथे पाहायला मिळते। गोपिकांचं पथक दाखल झालेलं आहे। काय उत्साह म्हणतोय या गोविंदा पथकांचा? जी दहीहंडी आहे ही दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक पाहत असतात आणि या सर्व गोष्टींचं श्रेय जातं कैलासवासी श्री प्रवीण गावकर यांनी। तर राज्यभरात हा दहीहंडीचा उत्साह आपण पाहतोय। दादर इथे मानाची दहीहंडी खरं तर नेहमी दरवर्षी असते आणि दादरमधली ही काही दृश्य आपण पाहतोय। गोविंदा पथकांमध्ये नेहमीच चुरस पाहायला मिळते आणि आजही संपूर्ण दिवसभर हा उत्साह आपण न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहोत। तर दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे आणि अशातच काही अतिउत्साही कलाकारांनी वेगळाच प्रताप केलाय। दहीहंडी फोडून झाल्यावर एक जण दहीहंडीच्या दोरीलाच लटकल्याचं पाहायला मिळतं आणि त्याची दृश्य देखील समोर आलेली आहेत। मुंबईमध्ये भाजपकडून 400 ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। वरळी विधानसभा मतदारसंघातील जांभोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे। त्याचबरोबर मुंबई भाजपकडून 450 मंडळांच्या 25,000 गोविंदांना 10 लाखाचं विमा कवच देण्यात आलेलं आहे। वरळी जांभोरी मैदानावरील दहीहंडीचं पहिलं बक्षीस 3,33,000 रुपये, तर विजेत्यांना उत्कृष्ट पारितोषिक आणि सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे। यासह मुंबईतील भाजप नेते, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे। मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमानं बसेसच्या मार्गात बदल केलेत। श्रेयस जंक्शन इथे मंडप बांधल्यामुळे अंधेरी पूर्वेकडील मरोळ महाकाली गुफा ते विक्रोळी आगारापर्यंत धावणारी बस ही अमृतनगरकडे न जाता थेट विक्रोळी आगाराकडे जाईल।
तर रावळपाडा बस थांब्यावर मंडप बांधल्यामुळे दहिसर पूर्वेकडील रावळपाडा ते बोरिवली रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या बसचं प्रवर्तन डोंगरेवाडी इथे खंडित करण्यात आलेलं आहे। कन्नमवार नगर इथे मंडप बांधल्यामुळे कन्नमवार नगर ते विक्रोळी रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या बस या रामचंद्र शिरोडकर मार्गाने जाणार आहेत। पुढच्या वर्षीपासून रस्त्यावर किंवा चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी देऊ नका। मैदान किंवा मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करा आणि यासाठी नव्यानं धोरण निश्चित करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिलेले आहेत। मंडळांमध्ये किती गोविंदा असावेत यासाठी निर्बंध आणा, जेणेकरून गर्दी होणार नाही, अशी सूचना न्यायालयाने केलेली आहे। आज दहीहंडी उत्सव मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे आणि मोठ्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन केलेले आहे। तर दहीहंडीवेळी गोविंदांचा अपघात होऊ नये आणि गोविंदा जखमी होऊ नये यासाठी 1055 मंडळांनी गोविंदांचा विमा काढलाय आणि त्यापैकी 981 दहीहंडी उत्सवाच्या मंडळांचा विमा हा सरकारने काढलाय। श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त नागपुरातील बडकस चौकमध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या उत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दहीहंडी फोडून दहीहंडी स्पर्धेचं उद्घाटन केलं। शहरातील विविध भागातून आलेल्या 8 गोविंदा पथकांनी या दहीहंडी स्पर्धेमध्ये भाग घेतला। शाहरुख खानचा जवान चित्रपट दहीहंडीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालाय आणि यावेळी शाहरुख खानच्या चाहत्यांनी थर लावून सलामी दिली आहे। वांद्रे इथे ही थरांची सलामी देण्यात आली। 2 दृश्य आपण पाहतोय, एक नागपूरचं दृश्य आहे आणि दुसरी मुंबईतली ही दृश्य आहेत। दहीहंडी उत्सवाचं नागपूरमध्ये देखील आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं आणि मुंबईमध्ये देखील शाहरुख खानच्या पोस्टरला सलामी देण्यात आली। तर तिकडे पंढरपूर विठ्ठल मंदिरात श्रीकृष्ण जन्माचा सोहळा रंगला। कृष्ण जन्माचं स्वागत पारंपरिक पद्धतीने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पार पडलं। श्रीकृष्ण जन्माचा हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो। विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माचं कीर्तन झालं आणि त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला। शिर्डीच्या साई मंदिरात श्रीकृष्ण जन्माचा सोहळा संपन्न झाला। कृष्ण जन्माचं स्वागत अगदी पारंपरिक पद्धतीने शिर्डीच्या साई मंदिरात पार पडलं। साईबाबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही दरवर्षी अखंडितपणे सुरू आहे आणि श्रीकृष्ण जन्म सोहळ्यानंतर साईबाबांची आरती करण्यात आली। तर तिकडे विरारमध्ये देखील श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडलाय। मंडळाचं यंदाचं 11वं वर्ष असून श्री जीवदानी माता गोविंदा पथकाला हंडी फोडण्याचा मान मिळाला। रात्री 12 नंतर ही हंडी फोडण्यात आलेली आहे। तर विरारमध्ये देखील श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळालेला आहे। हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली आणि विविध थर लावून इथे सलामी देखील देण्यात आली। आणि आता थेट दादर मध्ये जाणार आहोत, जिथे पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा केला जातोय। आयडियलची ही दहीहंडी, प्रसिद्ध अशी ही दहीहंडी आणि इथे गोपिका पथक इथे दाखल झालेली आहेत। डान्स करतायत, त्यांचा उत्साह खरं तर पाहायला मिळतोय। खरं तर मुंबईच्या दादरमध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा होतो आणि त्यानंतर ही सगळी पथकं इतर ठिकाणी रवाना होतात। पहिले दादरच्या आयडियल दहीहंडीच्या इकडे सलामी देण्यात येते, थर लावण्यात येतात आणि त्यानंतर ही पथकं इतरत्र रवाना होतात। मात्र सध्या ही गोपिकांची पथकं इथे दाखल झालेली आहेत। अतिशय उत्साहात, खरं तर उत्साहाचं हे वातावरण पाहायला मिळतंय।
आणि यावर्षीपासून खरं तर या पथकांना विविध बक्षिसं देखील जाहीर करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे पथकांचा उत्साह अतिशय शिगेला पोहोचलेला आहे। दहीहंडी फोडण्यासाठी नेहमीच गोविंदा पथकांमध्ये आपण दरवर्षी चुरस पाहतो आणि यावर्षी देखील मुंबईमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी महिलांचा उत्साह खरं तर सगळ्यात जास्त पाहायला मिळतोय। आणि आता वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या 4 दिवसांच्या अल्टिमेटम मधले 3 दिवस उरलेले आहेत। कुणबी दाखल्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या 9 दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील हे आज आपलं उपोषण मागे घेऊ शकतात। शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी बुधवारी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती आणि आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेऊ शकतात अशी आशा अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे। ओबीसी बांधवांवर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, पण काही मंडळी दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। रद्द झालेले आरक्षण पुन्हा परत मिळावं यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते आम्ही करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय न करता त्यांचं आरक्षण कमी न करता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण देणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल कटिबद्ध आहोत आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार देखील स्वस्थ बसणार नाही। जालन्यातल्या लाठी हल्ल्याचे पडसाद अजूनही राज्यभरात उमटतायत आणि या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीनं आज सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी रास्ता रोको आणि निदर्शनं होणार आहेत। बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील आता सतर्क झाले। मराठा आरक्षणासाठी आता ग्रामपंचायत देखील आक्रमक झालेले आहेत। कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पत्र समोर आलेली आहेत। यामध्ये नागरिकांनी ग्रामपंचायतींना आपण मराठा आरक्षण खरं तर मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकू, त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवा असे निवेदन दिलंय। कन्नड तालुक्यातील पिशोर, नादरपूर, जवखेडा, बुद्रुक, पळशी खुर्द अशा ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा घेणार असल्याचं ग्रामपंचायत लेटरवर समोर आलंय। तालुक्यात ग्रामसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि येत्या 8, 9 आणि 10 तारखेला ग्रामपंचायत ग्रामसभा घेणार आहेत। जालना इथे झालेल्या लाठीमाराच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथे टायर जाळून निषेध करण्यात आलाय। मसला गंधोरा या गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी आज मराठा बांधवांकडून आमरण उपोषण करण्यात येणार आहे। तर दादर मधली ही दृश्य आपण पाहतोय। गोपिकांचं पथक विविध थर लावून सलामी देताना मोठ्या प्रमाणात दादरमध्ये देखील गर्दी झालेली आहे। खरं तर दादरमधली आयडियलची दहीहंडी ही पारंपरिक दहीहंडी समजली जाते आणि विविध पथकं इथे येऊन सगळ्यात आधी सलामी देतात आणि त्यानंतर इतर ठिकाणी खरं तर रवाना होतात। सध्या गोपिकांची पथकं इथे दाखल झालेली आहेत। विविध थर लावून सलामी देण्यात येते। महिलांचा उत्साह खरं तर यावर्षी जास्त पाहायला मिळतोय, कारण विविध गोविंदा पथकांना, गोपिका पथकांना बक्षिसं देखील तशी जाहीर करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे हा उत्साह अतिशय शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। खरं तर बऱ्याच महिन्यांपासून या पथकांची प्रॅक्टिस सुरू असते आणि त्यानंतर आजचा हा दिवस जिथे विविध थर लावत ते सलामी देतात, दहीहंडी फोडत असतात आणि मुंबईतल्या दादरमधली ही दृश्य आपण पाहतोय। आयडियलची दहीहंडी ही खरं तर पारंपरिक दहीहंडी समजली जाते आणि तिथे विविध पथकं येऊन
आधी सलामी देतात, विविध थर लावतात आणि सलामी देतात आणि त्यानंतर इतर ठिकाणी रवाना होतात। सध्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। गोपिकांचं पथक देखील इथे दाखल झालेलं आहे। विविध थर लावून सलामी देण्यात येते, नृत्य करण्यात येते आणि खरं तर आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। तर दहीहंडीचे हे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत दिवसभर पोहोचवतच आहोत। मात्र आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि महिनाभरापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पिकं करपून चालली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता। या पावसामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळालाय। 3 महिन्यानंतर मालेगाव शहर परिसरात पावसानं हजेरी लावली असून रात्री सुमारे 1 तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आणि पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। तर मुंबई आणि परिसरात देखील सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात पावसानं दिलासा दिलाय। ठाण्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय। ऑगस्ट महिन्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी म्हणजेच 0.46 लाख हेक्टर क्षेत्रावर केवळ 6.5 लाख मेट्रिक टन इतकंच कृषी उत्पादन झालंय आणि त्यामुळे येणाऱ्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासणार असून महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे। यंदा राज्यभरातील तब्बल 446 महसूल मंडळात 21 दिवसांहून अधिक दिवस पाऊसच झाला नसल्याचं देखील अहवालात म्हटलंय आणि गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्यामुळे नगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची स्थिती दिवसेंदिवस खराब होते। पिकांना पाणी नसल्यानं डोळ्यांदेखत करपून जाणारी पिकं पाहण्यापेक्षा ती मोडलेली बरी असा विचार करत जिल्ह्यातील 12,500 हेक्टरवरील पिकांवर शेतकऱ्यांनी नांगर फिरवलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील साठा सध्या 90% इतकाच आहे आणि सध्याचा साठा हा मुंबईकरांना पुढील मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच आहे। त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नसतील तर पुढच्या वर्षातील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागणार आहे आणि हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती असली तरी मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील साठा सध्या 20.39% इतका असून पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। देशातील 150 धरणांमध्ये पाण्याची पातळी गेल्या वर्षीपेक्षा तुलनेमध्ये 22% कमी आहे आणि गेल्या 10 वर्षांच्या साठ्याच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 10% इतकं कमी आहे। पावसाचा तुटवडा आणि वाढत्या उष्णतेमुळे रब्बी पिकांना धोका निर्माण होऊ शकतो तर धरणं कोरडी पडल्यानं अनेक भागात पिण्याच्या पाण्याचं संकट देखील निर्माण होऊ शकतं। जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानं धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये विक्रमी वाढ झाली होती, मात्र आता ऑगस्टमध्ये पाऊस न झाल्यानं धरणांमध्ये नव्यानं पाणी आलं नाही आणि सप्टेंबरमध्ये देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। अशा स्थितीमध्ये येत्या काही महिन्यात पाणी टंचाई जाणवू शकते। अल निनोचा परिणाम पावसावर दिसून आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तर महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेड या बातमीपत्रामध्ये पाहिलेल्या आहेत आणि यानंतरच्या बातमीपत्रामध्ये महाराष्ट्र देश आणि विदेशातील सगळ्या बातम्या या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे। या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये आपण एक नजर टाकणार आहोत 10 सेकंद 10 बातम्यांवर। 10 सेकंद 10 बातम्या।